प्रार्थनान हेच मुचे मागणी, हीच मुची प्रार्थनान हेच मुचे मागणी. माणसाने माणसाशी माणसा समवागणे, प्रांत भाषा द्वेष सारे संपू दे. धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे. एकदा जोरदार टाळ्यांनी आपण मान्यवरांचं स्वागत करू. धन्यवाद. महात्मा गांधी विद्या मंदिर नाशिक संचलित कला व वाणिज्य महाविद्यालय येवला महाविद्यालयामध्ये आयोजित वाणिज्य मंडळाच्या उद्घाटनाप्रसंगी मंचावर उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांचं, सभागृहामध्ये उपस्थित असणाऱ्या मान्यवर प्राध्यापकांचं, विद्यार्थ्यांचं आणि विद्यार्थिनींचं मी पुनश्च एकदा खूप खूप स्वागत करतो. महात्मा गांधी विद्या मंदिर नाशिक संचलित कला व वाणिज्य महाविद्यालयाचा वाणिज्य विभाग आणि या वाणिज्य विभागाच्या वतीनं वाणिज्य मंडळाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम या ठिकाणी आज आयोजित केलेला आहे. या वाणिज्य मंडळाचं उद्घाटन ज्यांच्या शुभ हस्ते होणार आहे ते महात्मा गांधी विद्या मंदिर शिक्षण संस्थेचे सन्माननीय उपाध्यक्ष, कला व वाणिज्य महाविद्यालयाचे माजी प्राचार्य, ज्यांचा स्नेह, ज्यांचा प्रेम कायम या महाविद्यालयाला मिळालेला आहे, आम्हा सगळ्यांना मिळालेला आहे, असे आमचे मार्गदर्शक आदरणीय प्राचार्य डॉक्टर हरीश आडके सर मंचावरती स्थानापन्न झालेले आहेत. हा उद्घाटन सोहळा ज्यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे ते महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य आदरणीय डॉक्टर भाऊसाहेब गमे सर हेही मंचावर स्थानापन्न झालेले आहेत. महाविद्यालयाचे सन्माननीय उपप्राचार्य आदरणीय प्राध्यापक पंढरीनाथ दिसागत सर तथा वाणिज्य विभागाचे विभाग प्रमुख आदरणीय प्राध्यापक डॉक्टर अजिंक्य पाटील सर हेही मंचावर स्थानापन्न आहेत. मंचावरील सर्व मान्यवर, मंचासमोर असणारे सर्व मान्यवर प्राध्यापक, विद्यार्थी, विद्यार्थिनी, आपल्या सर्वांचं मी पुनश्च एकदा वाणिज्य विभागाच्या वतीनं, महाविद्यालयाच्या वतीनं खूप खूप स्वागत करतो. आपल्या महाविद्यालयाची परंपरा आहे, कुठलाही कार्यक्रम आपण प्रतिमापूजनाने करत असतो. ज्यांनी शिक्षणाची गंगोत्री येवल्यापर्यंत आणली, ज्यांनी गोरगरीब, कष्टकरी, वंचित, उपेक्षित मुलांसाठी, मुलींसाठी शाळा काढल्या, महाविद्यालये काढली, कुळ कायद्याचे जनक, संयुक्त महाराष्ट्र राज्य चळवळीचे महत्त्वाचे अग्रणी नेते कर्मवीर भाऊसाहेब हिरे, महात्मा गांधी विद्या मंदिर शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून, अभिवादन करून मान्यवरांच्या हस्ते आपण या कार्यक्रमाची सुरुवात करत आहोत. आजचे सन्माननीय पाहुणे अर्थात आजचे उद्घाटक महात्मा गांधी विद्या मंदिर शिक्षण संस्थेचे सन्माननीय उपाध्यक्ष आदरणीय प्राचार्य डॉक्टर हरीश आडके सर यांचं यथोचित स्वागत करण्याची विनंती, यथोचित आदरातिथ्य करण्याची विनंती मी महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य, आमचे मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर भाऊसाहेब गमे सर यांना करतो. आपण आदरणीय आडके सरांचं या ठिकाणी यथोचित स्वागत करावं, यथोचित आदरातिथ्य करावं. महाविद्यालयाच्या वतीनं शाल, पुष्पगुच्छ आणि ग्रंथ भेट देऊन आदरणीय आडके सरांचं या ठिकाणी स्वागत होतं आहे. आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष, महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य आदरणीय डॉक्टर भाऊसाहेब गमे सर यांचं स्वागत करण्याची विनंती मी वाणिज्य विभाग प्रमुख डॉक्टर अजिंक्य पाटील सर यांना करतो. आपण आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष तथा प्राचार्य डॉक्टर भाऊसाहेब गमे सरांचं यथोचित स्वागत करावं.
धन्यवाद. मंचावर उपस्थित असणारे आपल्या महाविद्यालयाचे सन्माननीय उपप्राचार्य आदरणीय प्राध्यापक पंढरीनाथ दिसागत सर यांचंही वाणिज्य विभागाच्या वतीनं स्वागत या ठिकाणी होतंय. मी वाणिज्य विभागाचे आदरणीय जाधव सर यांना विनंती करतो की आपण उपप्राचार्य प्राध्यापक पंढरीनाथ दिसागत सरांचं या ठिकाणी स्वागत करा. ठीक, जाधव सर. धन्यवाद. यानंतर अधिकचा वेळ न घेता या कार्यक्रमामागची भूमिका विशद करण्यासाठी मी वाणिज्य विभाग प्रमुख आमचे सहकारी डॉक्टर अजिंक्य पाटील सर यांना विनंती करतो की या कार्यक्रमाची भूमिका अर्थात प्रास्ताविक आपण विशद करा. महात्मा गांधी विद्या मंदिर संचलित कला व वाणिज्य महाविद्यालय येवला आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी महात्मा गांधी विद्या मंदिरचे उपाध्यक्ष डॉक्टर हरीश आडके सर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर भाऊसाहेब गमे सर, महाविद्यालयाचे उपप्राचार्य पंढरीनाथ दिसागर सर व सर्व शिक्षक शिक्षिका आणि विद्यार्थी मित्र. कॉमर्स मंडळ याचं उद्घाटन करायचं आज आपल्याकडे आलेले सर हे महाविद्यालयाचे माजी प्राचार्य पण होते. ते कॉमर्सचेच आहे. त्यांनी बोर्ड ऑफ स्टडीजवर पण काम केलेलं आहे. त्यांचा पूर्ण माहिती परिचय आपल्याला त्यांच्या पाहुण्याच्या परिचयातून होणारच आहे. पण सर आमच्या मंडळाचं उद्घाटनाचा मागचा हेतू येवल्यामध्ये पैठणीचा मोठा व्यवसाय आहे आणि आमचे बरेचसे विद्यार्थी पैठणीला कनेक्टेड आहे, इंडस्ट्रीला कनेक्टेड आहे. बरेचसे लोक सप्लाय चेन मॅनेजमेंटमध्ये कांदा व्यापारीसुद्धा आमचे विद्यार्थी झालेले सर कांदा मार्केटमध्ये काम करत आहे. त्याचबद्दल त्यांना नवीन जॉब संधीच आणि व्यवसायामध्ये आम्ही प्रोत्साहन करण्यासाठी कॉमर्स फोरमचं उद्घाटन करणार आहोत. त्याच्यात तुमचं मार्गदर्शन त्यांना लाभेल याची आम्ही अपेक्षा करतो आणि मी थांबतो. धन्यवाद सर. यानंतर आजच्या अतिथींचा परिचय करून देण्यासाठी मी प्राध्यापिका अभिलाषा शिंदे मॅडम यांना विनंती करतो की आपण आदरणीय आडके सरांचा इथून परिचय करून द्यावा. धन्यवाद सर. महात्मा गांधी विद्या मंदिर संचलित कला आणि वाणिज्य महाविद्यालय येवला येथे वाणिज्य मंडळाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी आपल्याला लाभलेले प्रमुख अतिथी आहेत आदरणीय प्राचार्य डॉक्टर हरीश आडके सर. सरांनी MCOM, MPhil, PhD तसेच DLiT या पदव्या धारण केलेल्या आहेत. त्याचबरोबर सरांना 14 वर्षे प्राध्यापक म्हणून अध्यापनाचा आणि 26 वर्षे प्राचार्यपदाचा प्रदीर्घ अनुभवसुद्धा लाभलेला आहे. या संपूर्ण कालावधीमध्ये त्यांनी अध्यापनाबरोबरच विविध महत्त्वाची पदंसुद्धा भूषवलेली आहेत. त्यांचा मला इथे आवर्जून उल्लेख करावासा वाटतो. त्यातलं महत्त्वाचं पद म्हणजे 12व्या नियोजन आयोगामध्ये ज्यावेळेस डॉक्टर नरेंद्र जाधव आयोगाचे अध्यक्ष होते त्यावेळेस सर त्या आयोगाच्या कोअर कमिटीचे महत्त्वाचे सदस्यसुद्धा राहिलेले आहेत. त्यानंतर सर ग्राहक शाखेचे विभाग सदस्य राहिलेले आहेत. पुणे विद्यापीठामध्ये 1999ला संपन्न झालेल्या समर्थ भारत अभियानाचं सरांनी अध्यक्षपद भूषवलेलं आहे. 1992 ते 97 या कालावधीमध्ये सर पुणे विद्यापीठाचे अकॅडमिक सदस्यसुद्धा राहिलेले आहेत. 2010 ते 15 दरम्यान सर पुणे विद्यापीठाचे सिनेट सदस्यसुद्धा राहिलेले आहेत. सर पुणे विद्यापीठातील अकाउंट्स विषयाचं जे अभ्यास मंडळ आहे त्याचे माजी सदस्यसुद्धा आहेत. 1992 ते 98 या काळात सर आंतरमहाविद्यालयीन क्रीडा स्पर्धांचे अध्यक्ष म्हणून सुद्धा कार्यरत होते. 1994 ते 2015 दरम्यान सरांनी प्राचार्य मंचाचे अध्यक्षपदसुद्धा भूषवलेलं आहे. 2002 ते 2004 दरम्यान सर राष्ट्रीय सेवा योजनेचे जिल्हा समन्वयक म्हणून सुद्धा कार्यरत होते. याशिवाय सुद्धा सरांनी विविध जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय चर्चासत्रांचं आयोजन केलेलं आहे. सरांची वाणिज्य शाखेमधली विविध विषयांवरची जवळजवळ 8 पुस्तकं प्रकाशित आहेत. महाराष्ट्र टाइम्स, सकाळ, लोकमत यांसारख्या प्रतिष्ठित वृत्तपत्रांमध्ये सरांचे विविध विषयांवर लेख प्रकाशित झालेले आहेत. सर महाराष्ट्र शासनाकडून जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दलित मित्र पुरस्कार दिला जातो त्या पुरस्काराने सरांना सन्मानित करण्यात आलेला आहे. याचबरोबर संत गजानन महाराज आदर्श प्राचार्य पुरस्कार व मणिभाई देसाई आदर्श शिक्षक पुरस्काराने सुद्धा सरांचा गौरव करण्यात आलेला आहे. त्यानंतर सकाळ आयडॉल 2022चे सर मानकरी आहेत. त्यानंतर
पुणे विद्यापीठाचं जे विभागीय कार्यालय नाशिकमध्ये आता बांधकाम झालेलं आहे त्याच्या जमिनीच्या हस्तांतरणाच्या कामामध्ये सुद्धा सरांचं मोठं योगदान राहिलेलं आहे, ज्यामुळे पुणे विद्यापीठाचे जे आपल्या विभागातील विद्यार्थी आणि प्राध्यापक आहेत त्यांची खूप मोठी धावपळ वाचणार आहे की ज्या कामांसाठी त्यांना पुण्याला जायला लागायचं ते कामं आता आपली नाशिकमध्ये होणार आहेत. या गोष्टीमध्ये ही गोष्ट होण्यामध्ये सरांचं एक मोठं योगदान आहे, त्यामुळे आमच्या सगळ्यांकडून तुमचे खूप खूप धन्यवाद सर. आणि यानंतरचा सगळ्यात महत्त्वाचं जिव्हाळ्याची ओळख म्हणायची तर सर 2013मध्ये काही महिने आणि 14 ते 16 या दरम्यान आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य होते. याचा खूप अभिमान आहे आम्हाला सगळ्यांना. अशी ही बहुआयामी व्यक्तित्वाची ओळख करून द्यायला तशी तर मी खूप कमीच पडते, पण आपण त्यांच्या बोलण्यातून त्यांची आणखी ओळख करून घेणारच आहोत. पुन्हा एकदा महाविद्यालयाच्या आणि वाणिज्य विभागाच्या वतीने मी सरांचं शब्दसुमनांनी खूप खूप स्वागत करते. धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद मॅडम. आपण आदरणीय सरांचा यथोचित परिचय करून दिलात. याविषयी मी बोलणं उचित होणार नाही, परंतु एक गोष्ट मला या ठिकाणी जाणीवपूर्वक उद्धृत करावी लागेल. कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांनी महात्मा गांधी विद्यामंदिर नावाचं रोपटं लावलं, त्या रोपट्याचा वटवृक्ष झाला. हा वटवृक्ष आणखी वृद्धिंगत आणि विकसित होण्यासाठी जे हात राबतायत, जी माणसं झटतायत, त्यातलं महत्त्वाचं नाव म्हणजे आदरणीय प्राचार्य डॉक्टर हरीश आडके सर. आदरणीय सरांचं महाविद्यालयाच्या वतीनं पुनश्च एकदा स्वागत करून मी सरांना विनंती करतो की आपण त्या ठिकाणी बटन दाबून या वाणिज्य मंडळाचं डिजिटली इनॉग्रेशन करावं आणि आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं. धन्यवाद. यानंतर मी आदरणीय आडके सरांना या ठिकाणी सन्मानपूर्वक निमंत्रित करतो. गमेश सर, त्याचबरोबर उपप्राचार्य क्षीरसागर सर, कॉमर्सचे पाटील सर आणि सर्व स्टाफ यांना कुठेतरी विद्यार्थ्यांच्या बाबतीत काहीतरी कार्य चांगलं, काही विद्यार्थ्यांना नवीन नवीन काहीतरी ऐकावं या उद्देशाने हा जो कार्यक्रम आणि वाणिज्य शाखेचं उद्घाटन करण्याच्या निमित्ताने जी एक प्रकारची या संधी ज्याला मला उपलब्ध करून दिली, तर मी सर्वप्रथम या विद्यार्थ्यांचे आणि येणाऱ्या परवाच्या 26 जानेवारीला आपण 75 वर्ष प्रजासत्ताकाला आपले होत आहे, या सगळ्या प्रजासत्ताकाच्या निमित्ताने आपल्याला शुभेच्छा व्यक्त करून कॉमर्स फॅकल्टीच्या बाबतीमध्ये माझ्याकडून तुम्ही अपेक्षा केलेली आहे. हाऊ द इमर्जिंग ऑफ द कॉमर्स फॅकल्टी, तुमचा हा कॉमर्स फॅकल्टी आली कुठून, हा तुमचा महत्त्वाचा मुद्दा ज्या ठिकाणी आहे. म्हणून त्या मुद्द्याला परामर्श करत असताना आपल्याला कल्पना आहे की 21व्या शतकाच्या शेवटीला, आता 21वं शतक, 21व्या शतकातले 25 वर्ष होऊन गेलेले, 20व्या शतकाच्या शेवटीला इंग्लंडमध्ये जी औद्योगिक क्रांती झाली, वापितं मशीन आली. वापेचं मशीन आल्यानंतर त्या प्रकारचे मग रेल्वे आली, मग टेलिफोन आले, त्यानंतर इलेक्ट्रिकचा शोध लागला. इलेक्ट्रिक नंतर आलं इलेक्ट्रॉनिक आलं. इलेक्ट्रॉनिक नंतर 1931 कॉम्प्युटर आलं आणि कॉम्प्युटर नंतर आता 5वी क्रांती जी आपली हो राहिली ती आर्टिफिशियल इंटेलिजन्स. म्हणजे या क्रांतीच्या स्टेजेस ज्याला आपण म्हणतो, जर आपण पाहिलं की लॉर्ड मॅकलोने ज्या वेळेला या ठिकाणी 1818मध्ये ज्या वेळेला शनिवारवाड्यावरचा भगवा झेंडा खाली उतरला आणि ब्रिटिशांचा जाग चढला आणि त्यावेळेला महाराष्ट्रभर इंग्रजांचं राज्य सुरू झालं. नंतर भारताभर 1857 नंतर पूर्ण भारतावर इंग्रजांचं राज्य सुरू झालं. परंतु 1818मध्ये ज्या वेळेला पहिला मुंबईचा गव्हर्नर जो आला सर एलिफन्स्टन नावाचा जो गव्हर्नर आला आणि मग या गव्हर्नरने काय म्हणतात सर्व प्रकारची महाराष्ट्रावर या ठिकाणी त्यावेळेला आपण पळकुटा जो बाजीराव इतिहासात वाचला होता, तो पळकुटा बाजीराव बऱ्हाणपूरला पळून गेला, त्याला पेन्शन दिली
6 लाख रुपये वर्षाला, आणि तो तिकडेच काशीला गेला आणि तिकडेच त्याचं निधन झालं. पण इकडे मात्र पण आजही मुंबईला तुम्ही जर गेला तर एलिफन्स्टन कॉलेज तुम्हाला पाहायला मिळतं, एलिफन्स्टन केव्ह पाहायला मिळतं. म्हणून या एलिफन्स्टन हा पहिला गव्हर्नर होता. आणि मग त्याने ब्रिटिश पार्लमेंटला असं वाटलं की आपण आता या देशामध्ये राज्य करायचं असेल, म्हणून त्यांनी लॉर्ड मॅकॅलो पाठवलं. लॉर्ड मॅकॅलोची थेरी आजपर्यंत आपली चालू आहे, नवीन शैक्षणिक धोरण येईपर्यंत जर आपण पाहिलं. म्हणून त्याला पूर्ण भारतभर फिरवलं या लॉर्ड मॅकॅलोला भारतभर फिरवल्यानंतर त्याने पूर्ण भारतभर फिरल्यानंतर त्याने 2 फेब्रुवारी 1835ला, म्हणजे बरोबर आपण 190 वर्षापूर्वी, 190 वर्षापूर्वीच आता 2 फेब्रुवारी येते ते 190 वर्ष या गोष्टीला होतील त्यावेळेला रिपोर्ट पाठवला त्याने. काय रिपोर्ट पाठवला त्याने? तो रिपोर्ट खूप मजेत तो रेकॉर्ड आहे. त्याने सांगितलं की आय वॉन्डर नो कॅन कॉर्नर ऑफ द कंट्री, या देशाच्या कानाकोपऱ्यात मी फिरलो. नो वन फाइंड मी ए बेगर, नो वन नो हू इज द थीप, नो वन फाइंड मी हू इज द थीप, हू इज द थीप, किंवा ज्याला आपण म्हणतो की एकही माणूस किंवा हू इज अ बेगर, एकही माणूस कोणी मला चोर सापडला नाही, एकही माणूस मला भिकारी सापडला नाही. आय हॅव नो कॉन्फिडन्स दॅट वी कुड रूल ओव्हर द इंडिया. मला असं वाटतं की आपण भारतावर राज्य करू शकणार नाही. बट पुढचा शब्द वापरला त्याने, बट अनलेस अँड अंटिल वी हॅव टू ब्रेक डाऊन देअर बॅकबोन्स. त्यांचं कंबरडं मोडल्याशिवाय आपलं राज्य करता येणार नाही. आणि म्हणून अशा प्रकारची शिक्षण पद्धती आपण त्यांचं कल्चर, मॉरल या डिस्करेज करण्याच्या दृष्टिकोनातून आपण जर शिक्षण यंत्रणा सुरू केली तर आपल्याला ते करता येईल. आणि मग तुम्हाला माहिती 1857 इतिहासाचे प्राध्यापक सांगतील, भूगोलाचे प्राध्यापक सांगतील, सगळेच सांगतील की 1857 स्वातंत्र्य युद्ध झालं, त्याला ब्रिटिशांनी सैनिकांचं बंड म्हटलं. तर आपण भारताचं पहिलं समर म्हटलं, स्वातंत्र्य युद्ध म्हटलं. आणि तिथून मग आपण हारलो. आणि तिथून मग आपण सुरुवातीला भारतभर कलकत्त्याची राजधानी ही दिल्लीकडे आणण्याचं काम केलं. आणि पूर्ण भारतावर ब्रिटिशांचं राज्य, ब्रह्मदेश, पाकिस्तान, बांगलादेश आजचा, या सगळ्या ठिकाणी ब्रिटिशांचं राज्य आल्यानंतर आपण पाहतो की 1885ला 1885ला मुंबई, मद्रास आणि कलकत्ता युनिव्हर्सिटी स्थापन झाली. मुंबई विद्यापीठाची स्थापना 1885ची. विल्सन कॉलेज आजही तुम्ही मोठ्या दिमाखाने पाहतो आपण, विल्सन नावाचा गव्हर्नर होता, त्याच्या नावाने पण विल्सन कॉलेज आलं. आणि इकडे ही 1885ला कलकत्त्याला युनिव्हर्सिटी आली, मद्रासला युनिव्हर्सिटी आली. पूर्वी आता तर चेन्नई, त्या काळचं मद्रासला युनिव्हर्सिटी आली, मुंबईला युनिव्हर्सिटी आली. 3 युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून आज प्रगती होत आज आपल्या 1100 युनिव्हर्सिटी झालेल्या आहे आणि 45,000च्या वरती कॉलेजेस. परंतु या ठिकाणी 1857 ते 19 या पिरियडमध्ये बरंच संक्रमण होत असताना वाफेच्या मशीनचा शोध लागला. वाफेच्या मशीनचा शोध लागल्यानंतर विविध जहाजं, विमान वाफेने यायला लागले, विमानाचा शोध लागला, टेलिफोनचा शोध लागला. 1927मध्ये रेडिओचा शोध, त्या टायमाला शोध लागला. असे वेगवेगळ्या प्रकारचे शोध वाफेचे लागले, इलेक्ट्रिकचे लागले, नंतर इलेक्ट्रॉनिकचे लागले. आणि मग कॉम्प्युटर युग आलं. आणि युगानंतर आता आर्टिफिशियल येत असताना सायमल्टेनियसली काय काय होतं. ज्या वेळेला मग व्यापार आला, तुम्ही आता कॉमर्सला असल्यामुळे व्यापार असताना जर आपण पाहिलं की व्यापारामध्ये तुम्हाला सगळे विषय कंपल्सरीचे, ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स बी कंपल्सरीच आहे, इकॉनॉमिक्स कंपल्सरीच आहे, सेक्रेटरी प्रॅक्टिस कंपल्सरी आहे आणि इकॉनॉमिक्स कंपल्सरी. सगळे विषय कंपल्सरी का ते एकमेकाची रिलेटेड आहे. एक म्हणजे जर व्यवहार झाला तर मार्केटमधली माहिती आपला कोण सांगतं? ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स सांगतं. चढ उतार कोण सांगतं? अर्थशास्त्र सांगतं. काय कमवलं काय गमवलं कोण सांगतं? अकाउंटन्सी सांगतं. आणि जर आपल्याला या ठिकाणी आपल्याला किती बाकी आहे, काय आहे, कोणाला पत्रव्यवहार करायचं आहे हे कोण सांगतं? सेक्रेटरी प्रॅक्टिस. म्हणून 4ही विषय हे आपल्याला सुरुवातीला हे प्राईम सब्जेक्ट त्याला 11वीच्या वेळेला आपण पाहतो. आज तुम्ही पहिलीपासून तर कॉलेजमध्ये येत असताना तुम्ही 5वीपर्यंतच्या पुस्तकाचं नाव तुमचं बालभारती.
5वी ते 8वीच्या पुस्तकाचं नाव तुमचं कुमार भारती आणि 8वी ते 12वीच्या पुस्तकाचं नाव तुमचं योग भारती आहे आणि योग भारतीनंतर हा योग म्हणून तुम्ही आज आपल्या समोर आले. म्हणजे किती बारकाईने शासन, समाज, शिक्षणतज्ञ तुमच्या आपल्याबद्दल विचार करता याचे तुम्हाला पटण्यासारखं उदाहरण आहे. आज आम्ही पाहतोय की कॉमर्सला चांगले दिवस म्हणून कॉमर्सची तर जसे व्यापारामध्ये प्रगती होत गेली म्हणून पहिलं कलकत्त्याला एक कॉमर्सची इन्स्टिट्यूट आली. पण खरं पहिलं कॉलेज सिडनॅम कॉलेज जे मुंबईला चर्चगेटच्या बाजूला आहे, सिडनॅम कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स 1913 साली कॉमर्सचं पहिलं कॉलेज आहे आणि तिथून मग कॉमर्सची सुरुवात ही मोठ्या प्रमाणे होत आपल्याला पाहतो. ती सुरुवात होत गेली आणि कॉमर्स एक मोठी ब्रँच, कॉमर्स ही मोठी ब्रँच ज्याला आपण म्हणायला लागलो की आज आपण नवीन सगळीकडे पाहतो स्टेम नावाची कन्सेप्ट येऊ राहील. स्टेम नावाची कन्सेप्ट काय? सायन्स आलं, टेक्नॉलॉजी आलं, इंग्लिश आलं आणि मॅथमॅटिक्स आलं. इट इज अ स्टेम. ही स्टेम नावाची जी कन्सेप्ट आता आपल्या ठिकाणी आणि आपण पाहतो की 1927ला जेव्हा रेडिओ किंवा विविध भारती आली त्यानंतर तुमचा टी व्ही आला, नंतर रेडिओ नंतर टेलिफोन आला, टेलिफोन नंतर टी व्ही आलं आणि अशा रीतीने दळणवळण करमणुकीचे साधनं असे होत आता आपण जर पाहिलं जिकडे तिकडं इलेक्ट्रॉनिक्सचा सुळसुळाट झाला आणि जिकडे तिकडं ई कॉमर्स आलं, ई इकॉनॉमिक्स आलं, काय सगळं. आणि प्रत्येकाला असं वाटतं की मी स्मार्ट झालं पाहिजे म्हणून स्मार्ट सिटी आली, स्मार्ट क्लासरूम आली, स्मार्ट वॉच आली, स्मार्ट टी व्ही आले, सगळं स्मार्ट नावाच्या या ठिकाणी सगळे म्हणजे सगळी क्रांती कशी धडाधड होत राहिली पहा. म्हणजे आजचं सायन्स उद्या आउटडेटेड झालं आणि हे करत असताना आपण पाहतो की जर या सगळ्या गोष्टीचा जर आपण पाहिला की आज तुमच्या या ठिकाणी ईमेल आलं, हे सगळ्या ज्या गोष्टी आहे, ईमेल आलं, ई तिकीट आलं, ई पेपर आला, ई रिचार्ज आला, ई ट्रान्सपोर्ट आला, ई गव्हर्नन्स आला, ई सीआर आला, ई एव्हरीथिंग आलं. ही म्हणजे या ठिकाणी ही नावाला काय महत्त्व आलं, हे नावाला का महत्त्व आलं तर काय महत्त्व आलं तर सगळ्यामध्ये ये पण फादरमध्ये ये, मदरमध्ये ये, ब्रदरमध्ये ये, सिस्टरमध्ये आहे की नाही. फादरमध्ये मदरमध्ये आहे, फादरमध्ये आहे, वाईफमध्ये आहे, ब्रदरमध्ये, फ्रेंड्समध्ये, रिलेशनमध्ये, लाईकमध्ये, इमोशनमध्ये आहे. बरोबर की नाही. सगळ्या ठिकाणी आल्यामुळे इलेक्ट्रॉनिकचं हे महत्त्व वाढत आपण गेलो आणि आज मात्र जर आपण पाहिलं की हा जो ज्याला सगळीकडं आपण पाहतो की IT चं जग आलं आणि IT मध्ये कॉमर्स, IT आणि कॉमर्स हा आपल्याला एक ब्रिज पूल तयार करायचा. कॉमर्स शाखेचं थिअरी आणि कॉम्प्युटरमधून प्रॅक्टिकल या दोघांचा जर ब्रिज जर आपण तयार केला तर जी क्रांती आपली झाली. तुम्ही आता एक लक्षात घ्या की भारताला स्वातंत्र्याचं बाकीचा इतिहास जाऊ दे पण 50 नंतर स्वातंत्र्य, 47ला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यावेळेला भारताची लोकसंख्या 40 कोटी होती, आज 145 कोटी झाली. जमीन तेवढीच आहे का? जमीन तेवढीच आहे की नाही. लोकसंख्या तर किती वाढली, जमीन तेवढीची. उलट महामार्ग, समृद्धी, रेल्वे इकडे एक्सपान्शन म्हणजे जमीन वाया जाऊ राहिली, जमीन वाढली का? त्यामुळे पूर्वी माणसाची घनता एका चौरस किलोमीटरमध्ये जर 40 लोक होती, या 400 लोकांची झाली. डेस्टिनी किती वाढली याचा विचार जर करून आज आपण पाहतो की आणि म्हणून ज्या वेळेला स्वातंत्र्याच्या काळामध्ये आपला GDP इथे इकॉनॉमिकचे प्राध्यापक समजले GDP 50% कुठून होता तर ॲग्रिकल्चरपासून होता, 13% इंडस्ट्रीपासून होता आणि 27% तुमचा 33% सर्व्हिस सेक्टरमधून होता. बरोबर ना सर. 50% ॲग्रिकल्चर राहतो, 50चा पार 17वर आला. ते इंडस्ट्री 54वर गेली, 54.27वर गेली. सर्व्हिस सेक्टर 32-33वर गेला आणि ॲग्रिकल्चर पार 17वर आली. तरी आपण ॲग्रिकल्चरच्या बाबतीमध्ये स्वयंपूर्ण आहोत. याचाच अर्थ हरित क्रांती झाली, दूध धवल क्रांती झाली. या कारण 72चा दुष्काळ तुम्ही नाही पण आम्ही पाहिलेला आहे.
बहात्तरच्या दुष्काळामध्ये जर आपण पाहतो की त्यावेळेला कोणालाच सगळीकडे कामधंदे नव्हते. काही लोक अनेक मशनऱ्यांनी धर्मांतर केलं, आम्हाला सुकडी खाल्ली, लाल गहू खाल्ले, आम्ही स्वतःला ओळखतो. 72 वर्ष आम्ही तुमच्यासारखे 17-18 वर्षाचे पोरं होतो. परंतु ही जी क्रांती झाली, ह्या क्रांतीतून आज आपण पाहिलं की भारत, अब्दुल कलामांचं जे स्वप्न होतं की आता आपण सुपर पॉवर बनूया, तर भारत आता हा मनुष्यबळ पुरवणारा, जगाला पुरवणारा एक देश म्हणून आपल्याकडं पाहिलं जातं. कारण चीन म्हातारा झाला, जापान म्हातारा झाला, रशिया म्हातारा झाला. कारण 2020चं आपलं टार्गेट होतं. आज आपण 28 वर्षामध्ये भारताची तरुणांची लोकसंख्या किती आहे? 66% तरुण हा श्रीमंतमध्ये आहे, म्हणजे युवकांमध्ये आहे. आणि हे युवकांच्या भरोश्यावर आज आम्ही काय म्हणतो, कॉमर्सकडं BA बोललो नका. आता इथं काही BAचे लोक बसलेले आहे. आता आपण पाहतो नुसतं BA करून काय करणार? तर एक BA झालेला पोरगा होता, त्यानं कामधंदे केले नाही, मिळत नाही, म्हणून तो काय गेलाय का बाबाकडे गेल्यानंतर बाबाला विचारलं, म्हणे बाबा काय? बाबा म्हणे काय रे बाबा, कशाला आला माझ्याकडे? म्हणे मी BA झालं, मला नोकरी नाही, काही नाही. मग म्हणे काय कर? म्हणे मी काय करू? तर बाबा म्हणे अजून BA कर. तर बाबा म्हणे अजून BA कर. म्हणे त्याने काय होशील? त्याने काय होणार आहे? म्हणे पहिला BA तू, परत BA झालं म्हणजे BA काय, तूही माझ्यासारखा बाबा होशील. आज BAची परिस्थिती त्या मनाने तुला माहीत झाली जरी असली तरी त्या ठिकाणी आज आपल्याला इंग्रजीमध्ये, मला सांगा, आम्ही कॉलेजला होतो त्यावेळेला BA स्पेशलला 40-50 मुलं राहील. आज इंग्लिश स्पेशलला किती मुलं तुम्ही तर कॉलेजमध्ये सांगा? 8 पोरं, 10 पोरं, 12 पोरं. हे का उरायले? डिव्हॉल्युशन का उरायले? इकॉनॉमीतला पोरं का कमी उरायले? आणि नको त्या मराठीला त्या ठिकाणी पण आज चांगला वार्ताहर मिळतोय का? आपल्याला चांगले वार्ताहर, पत्रकार, चांगला लेखक तयारी होतोय का? चांगला कवितरी तयार होतोय का? याचा अर्थ आमचं कुठं कणी चुकतंय. आणि कॉमर्समध्ये जर आपण डोकावलं, आता तुम्ही मला कॉमर्सच्या संदर्भामध्ये जर बोलवलं, तर कॉमर्सच्या संदर्भामधली ही भूमिका करत असताना आपल्याला की इमोशनल होऊन चालणार नाही. बिल गेटचं एक वाक्य आयुष्य, बी रिमेंबर द वन गुड स्टेटमेंट ऑफ बिल गेट. बिल गेटचं वाक्य एकच सांगितलं त्याने की तुम्ही जन्मता गरिबाच्या घरात जन्मला, कोणाच्या घरात जन्माला आलं हे आपल्या हातात नाही. कोणाच्या घरात जन्माला आलं हे आपल्या हातात नाही. मी गरिबाच्या घरात जन्मलो का श्रीमंताच्या घरात जन्मलो हे माझ्या हातात नाही. पण मी का गरीब म्हणून मेलो हे माझं दुर्दैव आहे. म्हणून हे लक्षात घ्या की हे तुम्ही कोण आहे? आम्ही अशा पद्धतीचं कठोर परिश्रम करूया की जन्माला जरी आम्ही गरीब घराण्यात आलो तरी मरताना या गरिबीपेक्षा पुढच्या स्टेजने जाऊ, त्या स्टेजची आम्ही प्रगतीत करू, एवढी खुणगाट तुमच्या आमच्या मनामध्ये. कारण ज्याला आपण इमोशनल राहायचं नाही. आज आपल्याकडे मराठी माणूस काय, मराठी माणसाची अवस्था काय आहे माहिती आहे का? पाटील गडी, अक्कल थोडी, विकली गाय आणि घेतली गोडी, अशीच अवस्था आहे की नाही? कारण प्रत्येकाला असं वाटतं की आता आपण रस्त्याने येत जाताना पाहतो, रस्त्यावर एवढे हॉटेल आहे, त्या हॉटेलचे मालक जरा, ते मालक फक्त हॉटेल बांधलं, तो पोरगा ग्रॅज्युएट आहे, तो मोटरसायकलवर फिरतोय फक्त, तो हॉटेल चालवायला जातो, त्याच्या पैशावर तो आराम, स्वतः काय करतोय का मला सांगा? कुठल्या ठिकाणी जर आज बिहारचा माणूस आपल्याकडे दिसतोय, राजस्थानचा माणूस दिसतोय, नेपाळचे वेटर आपल्याकडे दिसतंय, आपले गेले कुठं? हा महत्त्वाचा मुद्दा. आपण म्हणून मिळेल ते काम करण्याची संधी आपण जर केली, परिस्थितीशी बाळगलं नाही तर आपल्याला जीवनामध्ये यशस्वी. म्हणून जी माणसं समाजामध्ये मोठी झाली, जी माणसं ती खूप प्रतिकूल परिस्थितीमध्ये मोठी झाली. आणि प्रतिकूल परिस्थितीमध्ये मोठी झाल्याचं मी प्रॅक्टिकली उदाहरण सांगतो की अकबर बिरबलाचा दरबार होता. अकबर बिरबलाच्या दरबारामध्ये असाच प्रश्न विचारला गेला की माणूस केव्हा घडतो?
तर बिरबलाने सांगितलं की माणूस प्रतिकूल परिस्थितीमध्ये घडतो, अनुकूल परिस्थितीमध्ये सुखवस्थेमध्ये तो घडत नाही. ॲडव्हर्सिटीमध्ये तो फ्रुटफुल होतो. आणि मग म्हणे मला स्पष्ट करून सांग, मला उदाहरणं देऊन सांग. मग म्हणे ठीक आहे. मग आता अकबराच्या दरबारामध्ये नवरत्न होते, तानसेन होता, बिरबल होता, असे सगळेच होते. मग त्यांना सांगितलं की यांचे 2 मांजरं द्यायची. राजाचा आदेश आला. राजाने 9 मंत्र्यांना मांजरं दिले आणि सांगितलं की या मंत्र्यांना मांजरांना महिनाभर खाऊ पिऊ घालायचं, या मांजरांकडे लक्ष द्यायचं. 8 मंत्र्यांनी काय केलं? राजाचा आदेश म्हणून त्या मांजरांना इतकं खाऊ पिऊ घातलं, दुष्टपुष्ट केलं, गुबगुबीत केलं, लुसलुशीत केलं, डोळे त्यांचे बारीक झाले. बिरबलाने काय घेतलं? जसं मांजर घेतलं आणि कोनाड्यात फेकून दिलं. महिना झाल्यानंतर हे परत दरबार भरवलं. दरबार भरवल्यानंतर आता 8 मंत्र्यांचे जे गुबगुबीत लुसलुशीत मांजरं दरबारात आले. बिरबलाचं उपस्थित मांजर दरबारात आलं. आता मांजराचा धर्म काय? उंदीर खाणे, इट द रेट रॅट. आता मला सांगे, गुबगुबीत लुसलुशीत डोळे बारीक झालेले मांजरांना कुठं धडपडता येतं? उंदीर कुठं पकडता येतं? पण बिरबलाचं जे आहे उपस्थित मांजर मात्र टपाटपा उंदीर खायला लागलं. आणि मग बिरबलाने अकबराला सांगितलं तिथे तर प्रॅक्टिकल हे की प्रतिकूल परिस्थितीमध्ये माणूस हा मोठा होतो, अनुकूल परिस्थितीमध्ये माणूस हा आयदी होतो. म्हणून आज आपण येवल्यामध्ये आलो. तुम्ही मला कळालंय की आपल्याला माहितीच आहे की बाबा पैठणी आहे, वेगळं आहे, पण प्रतिकूल परिस्थितीची झगडत जो माणूस मोठा होतो तोच माणूस जीवनामध्ये यशस्वी होतो. म्हणून ते बिल गेटचं वाक्य काय, बिल गेटचं वाक्य जे म्हणतो की परिस्थितीने मी ज्या घरात जन्मलो त्यावेळेची परिस्थिती मला सांगता येणार नाही. मी मरल तर गरीबमध्ये जर मेलो तर माझा एवढा दुर्दैवी कोणी नाही. कारण आज आपण काय नादी लागलेलं आहे. काय नादी लागलो आहे? हे जगत नादी लागलं. या जगाची निर्मिती कुठून झाली हो? जर आपण पाहतो की ख्रिश्चन लोकांनी सांगितलं नाताळचा संदाला, त्याच्यामध्ये सांगितलं की स्वर्गामध्ये आडम आणि यू नावाचे 2 माणसं होते, एक बाई आणि स्त्री आणि पुरुष. आणि स्त्री आणि पुरुष होते आडम आणि यू. त्यांना सांगितलं होतं की तिथं एक सफरचंद होतं, ॲपल होतं स्वर्गामध्ये. आणि तिथं त्यांनी सांगितलं की ह्या सफरचंद खायचं नाही. हे सफरचंद खाल्लं का आम्ही तुम्हाला वरून फेकणार. आता माणसाची प्रवृत्ती काय? जे नाही सांगितलं तेच करतं. जे सांगतं ते नाहीच करतं, जे नाही सांगितलं तेच करतं. मग ॲडम आणि यू काय का सांगतात नाही, का खात नाही, का खायचं नाही, आपण खाल्लं तर काय होईल. आणि मग ते ॲडम आणि यूने ते सफरचंद खाल्लं, ते वरती कळालं आणि मग तिथून वरून फेकलं आणि तिथून या सृष्टीवर स्त्री आणि पुरुष आले. बरोबर मान्य? इथपर्यंत मान्य आहे का नाही? आणि मग पुढे आला तुमचा, पुढे पण न्यूटन आलं. न्यूटनने मी पाहिलं सफरचंदाला झाड होतं सफरचंद, ते सफरचंद खाली पडलं, लगेच त्याने शोधला लॉ ऑफ ग्रॅव्हिटी, गुरुत्वाकर्षणचा नियम लावला. आणि आता तर तुमचा स्टीव्ह जॉब आलाय, त्याने बी काय आणले? ॲपलच आणलंय का? त्याने बी ॲपलच आणलंय का नाही? म्हणजे ॲपलच्या नादी तुम्ही लागला का नाही मला सांगा. हेच मला म्हणायचं, हेच मला तू त्याच्या नादी लागलाच का नाही. आणि म्हणून ह्या सगळ्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर ही सगळी भाषाच बदलून गेली हो. ज्यांच्या म्हणजे आम्ही ए टू झेडची किंवा अन्नाचा ब बदकाचा कपाचा ABCDमध्ये आपण म्हणायचो ए फॉर ॲपल, बी फॉर बी, सी फॉर कॅमल, डी फॉर डॅडी. आता मला तुम्ही सांगा की मुलं मुली सगळंच बदलून गेले. पूर्वी आपल्याकडे असा काही प्रकार नव्हता का? आता मुली सगळ्या येतात, रस्त्यात येताना लिपस्टिक लावून येतं. लिपस्टिक लावणार का गमे तर सांगितलं डोंट यूज द लिपस्टिक म्हणतात नंतर काय. मग मला तुम्ही सांगा की घरामध्ये लिपस्टिक जर आपण बाहेर आला तर म्हणे आम्हाला नीट बोलता येत नाही, लिपस्टिक नाही लावलेलं म्हणे का आमच्या ओठावर ओठ येतात, लिपस्टिक खराब होती. कारण
पप्पांना वडिलांना आपण पप्पा म्हटलं का आपली जी ओठाला ओठ मिळतो, पण डॅडी म्हटलं का ओठच आहे. कारण डॅडी म्हटलं म्हणून आधी इंग्रजीचा पाठवा, डॅडी म्हटलं तर ओठाला ओठ लागत नाही, पण पप्पा म्हटलं तर ओठाला ओठ लागतं. मग लिपस्टिक खराब होते का नाही? होते का नाही? अरे हो का नाही बाई? हा ती मी कबूल झाली. होती माझ्या पोरी सारखी म्हणून म्हटलं होते ना. म्हणून पूर्वीचं जे काय आता ह्या इलेक्ट्रॉनिकच्या जगामध्ये सगळं गणितच बदल. पूर्वी आम्ही ए फॉर ॲपल म्हणायचो, बी फॉर बेबी किंवा ए फॉर म्हणायचो. त्यानंतर आम्ही मधला जो काळ होता, मधला काळ ज्याला आपण म्हणतो की पूर्वी जे मोटरवाल्याचं 1931 जुलै 1995 जेव्हा मोबाईल आला फिनलँडमधला, तो मोटरवाला होता. मोटरवालाचा होता तो छोटा नोकिया कंपनीचा होता. त्यावेळेला जर आपण फोनवर बोललो, जो मी समजा गमे सरांना फोन केला तर मला 1 मिनिटाचे 18 रुपये लागायचे. आता इकॉनॉमिकचे लोक सांगा इथं बसलेले तुम्ही. त्यावेळेला मी जर गमे सरांना फोन केला तर मला 1 मिनिटाला 18 रुपये लागायचे. गमे सरांनी तो फोन उचलला तर त्यांना 9 रुपये लागायचे. मान्य? आणि आता सांगा, तुमचा इकॉनॉमिकचा सिद्धांत सांगतो की महागाई केव्हा वाढती? वस्तूचा पुरवठा कमी झाला तर पुरवठा कमी झाला तर वस्तूच्या किमती वाढतात. पुरवठा वाढला की वस्तूच्या किमती कमी होतात. बरोबर का नाही? मान्य की नाही? मग मला आता तुम्ही सांगा की ज्या वेळेला 18 रुपये लागायची बोलणाऱ्याला, मग नोकियाचा आता मग पुढे स्टीव्ह जॉबने तुमचा सगळा स्मार्टफोन आला. स्मार्टफोनमध्ये आज तर सगळं टॉक टाईम फ्री आलं. मला तुम्ही घ्या सगळं दुकानामध्ये फुकट मोबाईल EMने पैसे तुम्हाला मोबाईल चांगले मिळतात. ते काय म्हणतात? आणि आज तुम्ही बारकाईने विचार का हळूहळू तर पहिल्यांदा टॉक टाईम फ्री होता. आता ते काय जिओची महागाई वाढून गेली, एअरटेलची महागाई वाढून गेली. म्हणजे छुपी महागाई कशी वाढते हे आपल्याला कळत बी नाही. आपल्या खिशातून पैसे कसे काढले जातात हे आपल्याला कळतही नाही. पण आपण मात्र त्याच्या आहारी गेलेलो आहे हे मात्र. कारण आता प्रत्येकाला असं वाटतं, कारण या करोनाच्या पूर्वी एक आम्ही चांगलं धोरण घेतलं होतं की बस 16 वर्षाच्या 18 वर्षाच्या खालच्या मुलाला मोबाईल द्यायचा नाही. पण या करोनानंतर एवढं काही आलं की तो आपल्या घरामध्येच नाही, बाहेर पडायचंच नव्हतं. ऑनलाईन शिक्षण आलं, तुमचे स्मार्ट TV आले, स्मार्ट ब्लॅकबोर्ड आले, ऑनलाईन एज्युकेशन आलं. आणि ऑनलाईन एज्युकेशनमध्ये सगळीच माहिती तुमची ऑनलाईन ई-पेपर आला, सगळं आलं. त्याच्यामुळे आता परत कंपल्सरी म्हणजे ऑनलाईन आपल्याकडे मोबाईल दुरापास्त करणं कमी झाले. पण आता ऑस्ट्रेलियाने केलं की 16 वर्षाच्या आतल्या मुलाला मोबाईल द्यायचा नाही. आणि आपल्याकडं काय? आपल्याकडं सगळं उलटच. मग अशा परिस्थितीमध्ये आपण त्या अंधारात गुहेत घुसलोय. त्या गुहेत घुसलोय आपण. आता त्या गुहेमध्ये गेल्यानंतर सगळा अंधारही आपल्याला माहिती आहे. तर आपण त्या गुह्यामध्ये अंधारात सातपडत जायचं की आपली स्वतःची बॅटरी पाहून आपला रस्ता शोधायचा. हे तुमचं तुम्ही ठरवायचं. आणि म्हणून जर आता आपण पाहिलं की सगळी 12 खडीत बदल, EBCची जी 12 खडी आहे ना, ती पूर्वीची होती 26ची, ती सगळी बदलून गेली. आता आपण A फॉर ॲपल म्हणतो, B फॉर ब्लूटूथ म्हणतो, C फॉर चॅट, D फॉर डाउनलोड, E फॉर ईमेल, H फॉर हॉटस्पॉट, I फॉर आयफोन, J फॉर जावा, किंग फॉर किंगस्टॉम, L फॉर लॅपटॉप, M फॉर मेसेंजर, N फॉर नेटफ्लिक्स, O फॉर OTP. बरोबर की नाही? P फॉर पासवर्ड, Q फॉर क्यूहिल, R फॉर रॅम, S फॉर सर्व्हर, T फॉर ट्विटर, U फॉर USB, V फॉर विस्टा, W फॉर वायफाय, X फॉर XP, Y फॉर यूट्यूब आणि Z फॉर झूम. म्हणजे अशी सगळी बदलली ना आपली सगळी. पूर्वी अन्नासाचा म्हणायचं, बचकरचं म्हणायचं, कपाचं म्हणायचो, त्यांचं आपलं सांगायचं ए फॉर ॲपल म्हणायचो, BB म्हणायचो, कॅमल म्हणायचो, डॅडी म्हणायचो, एलिफंट म्हणायचो. हे सगळं गणित आता बदलून गेले. आणि हे गणित बदलताना आपण कुठं आहोत याचा आपला इंट्रोस्पेक्शन करतो. म्हणून आपल्याजवळ दिले दुधारी शास्त्रे
तुम्ही पहा सगळे रेव पेपर पहा. आता पेपरच्या मध्ये मोबाईल तुम्हाला NSAची पण थीम दिली मोबाईलचा, म्हणजे यंग इंडिया आणि मोबाईलवरून सगळं जे आहे. तर ही आता पूर्वीच्या काळी आम्ही शाळेत होतो त्यावेळेला निबंध लिहायचा की विज्ञान शाप की वरदान, विज्ञान आज शाप का वरदान. आता मोबाईल शाप की वरदान ठरवून राहिलं. कारण हे तुम्ही पहा की किती रात्री 12-12 वाजेपर्यंत ते रील काय पाहत बसतात, स्क्रोल काय करत राहतात. आणि मुलींच्या इकडे तिकडचं काही विचारू नका. ते आज मला सांगा किती सिम कार्ड आहे, आईबापाला दाखवायचं वेगळा, मैत्रिणीला दाखवायचं वेगळा, किती माणूस येतात. बरोबर आहे की हे काय. आता मला सांगा शहरातला खर्च सुद्धा 5,800 आणि शहरातला सुद्धा खर्च, खेड्यातला खर्च सुद्धा तेवढा 5,700 लागतं आहे महिन्याला. त्यामुळे तुम्ही हा दावा मी गरीबातला आहे, मी श्रीमंतात खेड्यातला आहे, मी डोंगरावरचा आहे, मी हिलचा आहे, मी आदिवासी, तर हा दावा आता सब जोडचा. तुम्ही जर छोट्या गावामध्ये TV पाहतात, छोट्या गावामध्ये ऑस्ट्रेलियाची मॅच पाहतात, घरामध्ये स्वतःचं स्मार्ट वॉच पाहतात, स्मार्ट TV पाहतात, स्मार्ट मोबाईल वापरतात. तर तुम्हाला जर स्मार्ट बनायचं असेल तर म्हणजे आता या सगळ्या गोष्टीसाठी तुम्हाला स्वतःचं भूमिका स्वतःचं घ्यावं लागेल. आणि आता कॉमर्सकडे जर आपण पाहिलं तर पूर्वी कॉमर्सला BCom झाला, आमच्या टायमाला क्लास डिक्लेरेशन होतं. क्लास डिक्लेरेशन म्हणजे फर्स्ट क्लास, सेकंड क्लास असला तर आम्हाला पास करा, फर्स्ट क्लासचं मिळतच नव्हतं. आता तर गंमत अशी की नापास व्हायची बातच नसते, नापास व्हायची बातच नसते. तो नापास झाला तो म्हणतो मी कसं काय नापास, कारण आईबाप त्याला, आईबाप त्याला घोड्यावर बसत, आईबाप विचारच करत नाही. आईबाप विचारच करते माझा पोरगा डॉक्टर झाला पाहिजे, माझा पोरगा चार्टर्ड अकाउंटंट झाला पाहिजे, माझा पोरगा हे झाला पाहिजे, ते झाला पाहिजे. परंतु आपला तो पाल्य काय. म्हणून आता मी सहज कधीतरी एक सांगतो की 12वीचा निकाल लागला होता गणेश. एका घरामधली त्या वाडीत गल्लीतली मुलगी होती, ती अतिशय हुशार होती. सगळ्या गल्लीत सगळ्या चौकात लोकांना माहिती होती की ह्या घरातली मुलगी खूप हुशार आहे. आणि मग 12वीचा निकाल लागला तर त्या घरा मी जात होतो, आम्ही गमेश सर आणि मी. तर त्या मुलीच्या घराकडं पाहिलं तर तिथे एकदम स्मशान शांतता होती. स्मशान शांतता का रे बा. म्हटलं आज 12वीचं निकाली, मुलगी तर स्कॉलर आहे, इथं बोर्डात पहिली पाहिजे. हा ना म्हणे, तिला 99% मार्क पडायची गॅरंटी होती, म्हणजे तिला 97.8 मिळाल्यामुळे त्याचे आई वडील नाराज, म्हणून घरामध्ये सगळी शांतता आहे. पुढे गेलो आम्ही. पुढे गेल्यानंतर मग काय म्हणे बा, तर म्हणे बघ तिथे जर पाहिलं तर पेढे वाटत होते. काय म्हणे हा नापास होणार तो पास झाला. आणि पुढे गेलो तर एकदम ढोल गुलाल आणि ढोल. ते म्हणजे काय बोर्डाचा निकाल 40% लागला म्हणजे 60% पोरं नापास झाले. म्हणे हा 60%मध्ये नापास झाला आहे, म्हणे हा उद्या राजकारणात पुढे जाणार आहे, म्हणून ढोलतायला वाचून आले. ही आपली परिस्थिती जर असेल तर आता आपलं आत्मपरीक्षण आपणच केलं पाहिजे. आपलं आत्मपरीक्षण हे आपणच केलं पाहिजे. आणि म्हणून समाजामध्ये वागताना जर आपण पाहिलं, अय कन्या काय चाललंय, मग खाली नको पाहू ना, माझ्याकडे पाय, मी जरी थोडंसं इकडे लक्ष दे, मोबाईलकडे नको लक्ष देऊ. हां, तर आता मला मी तुलाच विचारतो बाई, सांग बरं मांजर का बरं किचनमध्ये राहते, सांग बरं. तुलाच विचारतो, तुलाच प्रश्न विचारतो मी, मांजर का बरं किचनमध्ये राहते, वाय. हां, मांजर का बरं किचनमध्ये राहते. दुधाचं. तर तुमचं नाव काय. दालकरी. बरोबर. दुधामुळे चुकीचं उत्तर, चुकीचं उत्तर आहे. तर मांजर कोणाची मावशी, सांग ना बाई, खरं बोल. मांजर कोणाची मावशी. मांजर म्हणते मी जर वाघाची मावशी आहे तर कशाला यांच्या बरोबर राहून. दोन मांजर कोणाबरोबर राहते,
वाघाबरोबर. कोणाबरोबर राहते? वाघाबरोबर. ऐकताय? मांजर कोणाबरोबर राहते? वाघाबरोबर. मग जंगलात जातात ते मांजर आणि वाघ. मांजर आणि वाघ जे गेल्यानंतर तिकून एक येतो हत्ती. तिकून येतो एक हत्ती. हत्तीने पाहतो झाला वाघ आलाय. त्या हत्तीने सोंडीमध्ये घेतो, त्या वाघाला आपटून जमिनीवर आपटून 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 त्या वाघाला टाकतो मार. मग मांजर म्हणते काय कामाचा वाघ? कामाचा कोण? कामाचा कोण? कामाचा हत्ती. बरोबर का नाही? मग मांजर कोणाबरोबर लागते? हत्तीवर. मांजर कोणाबरोबर राहते? हत्तीवर. पुढे गेल्यानंतर एक डवरलेलं झाड असतं. त्या डवरलेल्या झाडावर एक शिकारी दालकरी सर बसले. बंदूक कशी, शिकाऱ्याचा ड्रेस, बंदूक आणि मांजर आणि हत्ती खालून चालले. त्या डवरलेल्या झाडावर दालकरी सर बसल्यावर राहत. ते बरोबर नेम लावतात आणि हत्तीला टाकतात मारून. मग मांजर म्हणते काय कामाचा हत्ती? कामाचं कोण? कामाचं कोण? दालकरी. मग दालकरी सरांच्या मागे ती मांजर येत असा दरवाजा उघडला. कोपऱ्यामध्ये बंदूक ठेवली. दालकरी सर मोठा आवाज आज मी हत्ती मारून आलोय, मला चहा ठेव. घरातून किचनमधून आवाज येतो माझी टीव्हीची सिरियल संपली नाही, तुमचा चहा तुम्हीच पिऊन घ्या. मग आता सांगा घरामध्ये मोठं कोण? मिसेस दालकरी. घरात मोठं कोण? घरात मोठं कोण? म्हणून मांजर कुठं राहती? आलं का लक्षात? आलं ना लक्षात बेटा? बेटा लक्षात आलं का? काय मग आता आपल्याला ऐकूया. जीवन थोडं आहे, थोडं 5 मिनटं संपवतो, तुम्हाला पण जायचं आहे. शेवटचं सांगतो की मग जीवन एकदम थोडं आहे. एकदा काय झालं की ब्रह्मदेवाने आपल्या महाराष्ट्रीयन माणसाचं एक उदाहरण सांगतो आणि एक उदाहरण सांगतो. 2 गोष्टी सांगून मी माझं संपवणार. ते एकदा काय झालं, ब्रह्मदेवाने सगळ्या मनुष्याला प्राण्यांना वय वाटायचं ठरवलं. बरं का? तर भूगोल वय वाटायचं ठरवलं. ब्रह्मदेवाने वय वाटायचं ठरवलं तर माणूस शहाणा. माणूस म्हणायचे की ती मीटिंग 11ची कुठे 11ला चालू होणार आहे? 11ची मीटिंग कुठे 11ला चालू होणार आहे म्हणे. ती होईल 12ला चालू. जाऊ आपण 12:15 पोहोचू. पण पहिलं कुत्र टायमावर गेलं, गाढव वेळेवर गेलं आणि घुबड बी वेळेवर गेलं. आणि ब्रह्मदेवाकडे गेल्यानंतर त्यांना वय वाटून टाकलं. कुत्र्याला वय देऊन टाकलं, गाढवाला देऊन टाकलं आणि घुबडाला देऊन टाकलं. माणूस गेला शहाणा 12:15 वाजता. ब्रह्मदेवाला म्हणे देवा आता मला वय. ब्रह्मदेव म्हणे बाबा माझ्याकडे 100 वर्ष वाटायचे होते. मी कुत्र्याला 25 दिली, गाढवाला 25 दिली, घुबडाला 25 दिली. आता माझ्याजवळ 25च वर्ष घे, तुला घे. तो माणूस लागला रडायला. देवा म्हणे 25 वर्ष तर ग्रॅज्युएटही होत नाही. 25 वर्ष तर ग्रॅज्युएट होत नाही. ग्रॅज्युएट केव्हा होऊ? कामधंदे करू केव्हा? नोकरी खाऊ केव्हा? लग्न करू केव्हा? हाऊस मौस करू केव्हा? नातू पंतू पाहू केव्हा? देव म्हणतो आय एम व्हेरी सॉरी, मी वय वाटलेलं मी काही करू शकत नाही. म्हणे देवाला शाप आहे, तिथं ऊस शाप कुठंतरी असेल ना म्हणे. देव म्हणे ज्याच्याकडे दिले ना त्यांच्या पाया पड. मग माणूस ना तो कुत्र्याच्या पाया पडतो. कुत्र्याला म्हणतो 25 वर्ष जगण्यापेक्षा 10-12 वर्ष जग. एवढे हाडाड करण्यापेक्षा 12 वर्ष तू घे, 13 मला दे. कुत्रा म्हणतो माणूस माझ्या पाया पडतोय. म्हणून म्हणतो ठीक आहे मी 10 घेतो, 10-12 घेतो, तुला 13 देतो. आता 25 आणि 13 38 झाले. पुढं माणूस जातो गाढवाकडं. गाढवाला म्हणतो अरे उकोड्यावर लाता खातो,
धन्याचा मार खातो, उकड्यावर लोळतो, एवढं 25 वर्ष जगण्यापेक्षा तूही 10, 12, 12, 13 घेतोय म्हणतो ठीक आहे. आता 47, 48 घुबडं बी करून असं 10-5 त्याला करून देतं. आता 60-65 वर्षाचं माणसाला आयुष्य मिळतंय की नाही? मग आता प्रॅक्टिकल पहा, 25 वर्ष तुमचे आईवडील तुम्हाला सांभाळता का नाही? 25 वर्षापर्यंत सरकार शासन सांभाळतं का नाही? आणि 25 वर्षानंतर तुम्ही ग्रॅज्युएट झाले, पोस्ट ग्रॅज्युएट झाले, कामधंद्याला लागले, नोकरीचे पदव्यांचे पोटकाळ्या घेऊन कुत्र्यासारखे फिरता का नाही? फिरता का नाही? आणि ते नोकरी धंदे लागल्यानंतर लग्न करतात. मग घरामधला कांदा आणा किंवा साखर आणा, गहू आणा, सगळा आणा, म्हणजे गाढवासारखे ओझे वाहता का नाही? अरे वाहता का नाही? गाढवासारखे ओळी वाहता का नाही? हां, गाढवासारखे ओझे वाढता का नाही? आणि त्यानंतर 60 वर्षानंतर मुलगा नोकरीला गेला असतो, सून बाहेर गेली असते, नातू पण तू शाळेत गेले असता, हा घरात माझा नातू केव्हा येईल, म्हणजे नात केव्हा येईल, गोबडासारखे वाट पाहतो का नाही? असं माणसाचं जीवन आहे. हे माणसाचं जीवन आपल्याला यशस्वी करायचं असेल तर आपल्याजवळ इमोशनल न राहत, बी प्रॅक्टिकल, डोंट लिव्ह इन द एअर. मी कामधंद्याला लागलो म्हणजे मला गाडीत पाहिजे, PS पाहिजे, गाडी कारच पाहिजे, घरच पाहिजे. नाही तर आज मुलींना पाहिजे, घर मुलींकडे मुलगा जर पाहायला गेला तर लगेच म्हणतात त्यांच्या 5 अटी असतात. पहिली अट कोणती? 5 आकडे पगार. 5 आकडे पगार. 5 आकडे पगार असेल तर मी लग्नाला तयार आहे. दुसरी अट, चौथी अट, दुसरी अट कोणती? 4 चाकाची गाडी. तिसरी अट काय? 3 किचनचा ब्लॉक. दुसरी अट कोणती? फिरायला इकडे तिकडे गावात थोडंफार फिरायला आणायला स्कूटर. आणि शेवटची अट 1, तो घरात एकुलता 1. मग ते पोर काय विचारतो, तुझा बाप कुठं राहत? मला सांगा, आपल्याकडे बहुजन समाजाच्या मुली काय म्हणतात, शेतकरी मिस्टर करायला का तयार होत नाही हेच काही कळत नाही. अहो, दुसऱ्या दिवसाला तुम्ही 2-3 कोटीचे इस्टेट मालकीन होतात ना. कुठं काम करावं लागतात? सगळे यंत्र, बैल राहिले नाही, काहीच राहिले नाही. पण शेतकरी जर गेलं तर आज शेतीचाही देशाचाही विकास होईल. कारण आपला तो कणा आहे, तो कणा आपण विकसित करण्याकरता सगळ्यांनी म्हणून हातभार लावावा. आणि देशाच्या प्रगतीला आज आपण जर पाहिलं, आज समृद्ध भारत आणखीन विकसन कसं होईल, सुपरसत्ता कसा होईल, याच्याकडे लक्ष सगळ्यांनी मिळून दिलं. ती एकट्या माणसांची जबाबदारी नाही, कारण संसाराचा गाडा दोघांना चालवायचा असतो. दोघांनी सरळ रीतीने चालवलं तर रेल्वे, तर इंजिन सरळ चालेल. थोडंसं डिस्टर्ब झालं तर ॲक्सिडेंट होतील. म्हणून जीवनामध्ये पारख करताना लक्षात घ्या. एका सुधामूर्तींची गोष्ट सांगितली, पारख. इथं मुली जास्त बसलेल्या आहे म्हणून सांगतो. पारख आहे. तुम्ही आज ज्या ठिकाणी आपण म्हणतो की प्रेमविवाहाचं, मॅरेजचं प्रकार खूप वाढले. आणि ती मुलीला, एक मुलगी असते, तिला वडील नसता, आई असते, त्यामुळे आई लाड करते. आई लाड केल्यानंतर ती मुलीला सांगते, मुलगी आईला सांगते की माझं ह्या मुलाबरोबर प्रेम आहे. ती म्हणे मी काय करू? आईला थोडा राग येतो, पण शेवटी आई समजदारीची भूमिका घेते. आणि मग ती आई सांगते की तू काही कर पण पारख करून कर. म्हणे बरं काय करू? तर म्हणे त्या मुलाला घेऊन तू जेवायला घेऊन जा, तो मुलाचं बिहेवियर सांग. तो मुलगा श्रीमंताचा असतो, तो मुलगा हॉटेलमध्ये या मुलीला घेऊन गेल्यानंतर तो कसा कसा वागतो. गाडी थांबवल्यानंतर त्याच्या ड्रायव्हरला सांगतो की तू हे पैसे घे, आम्हाला 2 तास लागणार, तू जेवण करून घे. कोणावर चिडत नाही, वेटर्स व्यवस्थित बोलतो, आदबी नाही, व्यवस्थित नाही, त्याच्या रीती नियमाप्रमाणे पोलाइटली जर बोलला की त्याच्या चाल चांगल्या असतील तर तो पुढे सांभाळण्याची त्याच्यामध्ये ताकद असली तर तो त्याशी जरूर कर. पण आज गुलाबी प्रेम दाखवून, बेगडी प्रेम दाखवून उद्याच्या आयुष्यामध्ये खड्ड्यात पडणारा मुलगा असेल तर त्याची अजिबात लग्न करू नका. हा सल्ला तुम्हाला या निमित्ताने देतो. आणि ह्या वाणिज्य विद्यालय म्हणजे महाविद्यालयातील कॉमर्स क्षेत्रात शाखेचं, वाणिज्य शाखेचं उद्घाटन झालं असं जाहीर करतो. आणि मैं मेरे वाणी को विराम देता. पोस्टर प्रेझेंटेशन अध्यक्ष. धन्यवाद सर.
नेहमीप्रमाणेच आपण वेळात वेळ काढून आमच्या महाविद्यालयामध्ये आलात, आमच्या विद्यार्थ्यांशी उपस्थितांशी यथोचित संवाद साधला, आपण आमच्या सगळ्या विद्यार्थ्यांना यथोचित मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मी आपल्याप्रती महाविद्यालयाच्या वतीनं सन्माननीय प्राचार्य साहेबांच्या वतीनं खूप खूप कृतज्ञता व्यक्त करतो. यानंतर आभार व्यक्त करण्याची विनंती आमचे सहकारी प्राध्यापक डॉक्टर धनराज धनगर सर यांना विनंती करतो की आपण या कार्यक्रमाची औपचारिकता अर्थात आभार व्यक्त करावेत. धन्यवाद सर. शेवटचा आणि गोड कार्यक्रम म्हणजे आभाराचा. आमचे कवी म्हणतात, आभाराचे भार कशाला, गड्यात फुलांचे हार कशाला, प्रेमाचेच घर बांधूया, या घराला दार कशाला. आणि आपल्या महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेचे अध्यक्ष, खूप मोठं उपाध्यक्ष, खूप मोठं पद आहे आदरणीय आडके सरांकडे. पण आडके सर आपल्या महाविद्यालयाचे माजी प्राचार्य आहेत आणि आपल्या घरातीलच एक महत्त्वाची मोठी सदस्य व्यक्ती आहे. त्यांच्या व्याख्यानातून तुमच्या लक्षात आलं असेल की सर रिटायर होऊन आता जवळपास 8 वर्ष झालीत, पण त्यांच्यातील प्राध्यापक बोलायला एकदा उभा राहिल्यानंतर तो कशा पद्धतीने जागा होतो, म्हणजे अगदी किती शांततेने तुम्ही सगळे ऐकत होते आणि थांबूच रे सरांचं भाषण असं वाटत होतं आपल्याला. मी सर इथे आलेत आणि सरांनी अतिशय महत्त्वाचा सल्ला तुम्हाला दिलेला आहे. तुम्ही कोणाच्या घरात जन्माला आलात हे तुमच्या हातात नाही. तुम्ही गरीब म्हणून जन्माला आलात किंवा श्रीमंत म्हणून जन्माला आलात हे तुमच्या हातात नाहीत. पण जरी तुम्ही गरीब म्हणून जन्माला आलेला असलात पण गरीब म्हणूनच मेलात तर तुम्ही त्या कर्मदरिद्री आहात. हा सरांचा महत्त्वाचा सल्ला या निमित्ताने तुम्ही सर्वांनी लक्षात ठेवावा अशी मी आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा विनंती करतो आणि सरांचे वाणिज्य विभागाच्या वतीने आपल्या महाविद्यालयाच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करतो. या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय प्राचार्य डॉक्टर भाऊसाहेब गमे सर, नेहमीच उपक्रमशील प्राचार्य म्हणून आपण त्यांचा गौरव करत असतो. सरांच्या मार्गदर्शनामुळे अगदी वेळात वेळ काढून सरांनी इतके महत्त्वाचे वक्ते आपल्यासमोर उभे केले. मी सरांचेही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आमचे सन्मित्र उपप्राचार्य दिसागस सर यांचेही मी आभार व्यक्त करतो. आणि अगदी आपण काय म्हणतात ते मांजरांची गोष्ट ऐकलेली आहे, तरी आपण लक्षात ठेवायचं की गुडगुडीत मांजर व्हायचं नाही आणि उपाशी मांजर राहायचे. आणि सर विचारत होते काय ते कुठे गेलेत दोष शिकलेले मुलं वगैरे, असं ते सगळे आपल्याला सगळे तिकडे UP बिहारकडचे सगळे दिसतात. आपले सगळे CHBचे प्राध्यापक झालेत सर, त्याच्यामुळे इकडे आलेले. वाईट परिस्थिती आहे सर फार, पण तरी देखील अतिशय उपक्रमशील सर आपले हे सगळे CHBचे प्राध्यापक आहेत. अगदी वाणिज्य विभागाचे प्रमुख प्राध्यापक अजिंक्य पाटील सर देखील तासिका तत्वावर काम करतात, पण अतिशय उत्कृष्ट पद्धतीने ते हा वाणिज्य विभाग चालवत आहेत. त्यांनी हा उत्कृष्ट कार्यक्रमाचं संयोजन केलं, मी त्यांचे देखील मनपूर्वक आभार व्यक्त करतो. त्यानंतर अतिशय सुंदर असं सूत्रसंचालन करणारे आमचे मित्र वावड सर यांचे देखील आभार व्यक्त करतो. वाणिज्य विभागातील सर्व सहकाऱ्यांचे आभार व्यक्त करतो. सर्व सहकारी बंधू भगिनींचे आभार व्यक्त करतो. टेक्निकल सहाय्य करणारे आणि अतिशय सुंदर असं यूट्यूबवरती व्हिडिओ रेकॉर्डिंग करून आपले टाकणारे सर करंजकर सर यांचंही आभार व्यक्त करतो. सोमभाऊंचं अतिशय महत्त्वाचं सहकार्य लाभत असतं, त्यांचेही आभार व्यक्त करतो. आपण सर्व विद्यार्थी मित्र इथे उपस्थित झालात, आपल्या सगळ्यांचेही आभार व्यक्त करतो. आणि अध्यक्षांच्या परवानगीने हा कार्यक्रम संपला. फक्त शेवटचा एक भाग आहे की वाणिज्य विभागाच्या वतीने पोस्टर प्रदर्शन ते